12 जानेवारी हा दिन जागतिक पारायण दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो। या निमित्त अमरावती स्थित शोभानगर येथील माँ दुर्गा देवी मंदिरात श्री संत गजानन महाराजांच्या पावन ग्रंथाचे पारायण करण्यात आले। सर्वप्रथम गजानन महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून ग्रंथाचे पूजन करण्यात आले व त्यानंतर उज्ज्वल देशमुख यांच्या मधुर वाणीतून श्री संत गजानन विजय ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करण्यात आली। तुझ्या प्राप्तीचे साधन कर्माधिकाचे अनुष्ठान पराभक्तीचे सेवन करणे आहे अपात्र। तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारे गिरवान भाषे घेतली, त्याची सांग धरून हरी सेवन करी कवल्या आरती। गोवारणीचा कशी गंध त्याची माझी मती मंद, कमलावती मकरंद बेडगारा मिळतो कसा। अन्नदाते तुझी प्राप्ती जरी करुणी येऊ श्रीपती, तरी धनाचा अभाव निश्चिती दारिद्र्यपदी बांधले तो करू मी तीर्थयात्रा तरी सामर्थ्य नाही मात्रा। तथार्थचा अंधत्व आता आले आहे दृष्टी दे, ऐसे गरबा माधुरी ही हीनदीन चक्रपाणी दारिद्र्याचे कविजावरी जाती केरोने मनोरथ हे विभारी दृष्टाय तरी कृपी करपात झाल्यावरी आनंदाच्या सागरी होत राहिले अहोरात्री। शोभानगरच्या चक्करमध्ये यशोदानगरमध्ये तोंडात आहे सर्वाहून धनाच्या पाना लागून दाम देण्याची गरज नसे। मेघाने हानीला मनात तळीविरी भरतात निवळ खडकाचा फुटतात पाठ पाण्याचे पांडुरंग, ऐसे तवा कृपेचा दास करू हा फुटेला साचा। घास एखादरी त्याचा भाग माझ्या मुखात, तेने मी तृप्त होईल ओघ्या सुखाते पावेल। अमृताचा नाभदापण पुरोग सारे दूर होती, असो मागीला ध्याई देशमुख पाठला ठाई मुका माते दुबळी बाई। येऊन बैसली ती ऐकले जेथ जेथे की नादे गपण, तेथ तेथे की करी होळी अवघ्या सुखाची रांगोळी। इच्छा पायी होत असे क्षय रमतो शरीराला, पादुकळी रोग समाजाला नेतचे यम सदनाला प्रयत्न पडती डोळे तळी। तर ह्या सामूहिक पारायणात 31 महिलांनी अखंड पारायण केले। सकाळी 10:30 वाजता सुरू झालेल्या सामूहिक पारायणाची सांगता दुपारी 3 वाजता झाली। त्या पश्चात सर्व भाविक भक्तांकरिता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। सामूहिक महापारायण बद्दलची माहिती नवदुर्गा मंदिराच्या व्यवस्थापिका रोशनी दुबे यांनी विदर्भ न्यूजला दिली। नमस्कार, जय माता दी। मी रोशनी दुबे, व्यवस्थापक। आज तारीख रविवार सकाळी 10 वाजतापासून जय गजानन महाराज यांचे भव्य जागतिक पारायण माँ दुर्गा देवी मंदिरात सुरू केलेले आहे। यासाठी नगरवासियांनी 33 ते 35 पारायणासाठी लेडीज बसलेल्या आहेत। यांच्यासाठी ग्रंथ नसल्याने आम्ही मंदिरातर्फे त्यांना ग्रंथसुद्धा देण्याची व्यवस्था केलेली आहे आणि हा कार्यक्रम जोपर्यंत समाप्ती होत नाही तोपर्यंत चालू राहणार आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।